नमस्कार मित्रांनो, आजच्या या आपल्या तासामध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण एम ए द्वितीय मराठी या विषयाला विद्यापीठाने नियोजलेली जी अभ्यासपत्रिका आहे, जी की 9वी आहे, या पेपरचं नाव आहे साहित्य समीक्षाशास्त्र। यामधलं जे पहिलं प्रकरण तुम्हाला अभ्यासासाठी विद्यापीठाने जे नियोजन केलेलं आहे, तर त्या पहिल्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, माहिती घेणार आहोत। त्या विषयाचं, त्या प्रकरणाचं नाव आहे साहित्याचे स्वरूप। आता साहित्याचे स्वरूप म्हटलं तर आपल्याला साहित्याविषयी माहिती जाणून घेणं आवश्यक आहे, कारण साहित्याचं स्वरूप हे विशाल आहे। साहित्याविषयी प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे, तर साहित्याचं स्वरूप कशा पद्धतीनं उलगडत गेलेलं आहे, कशा पद्धतीनं साहित्य म्हटलं गेलेलं आहे, याविषयीचं जे विवेचन आहे, म्हणजे आपले जे विचारवंत आहेत, जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांनी काय केलं आहे, तर आपले मत साहित्य समीक्षेविषयी वेगवेगळे प्रकट केलेले आहे। ते मत आपण एक पद्धतीने त्यांच्या जे व्याख्या आहेत, त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनेच्या आधारे आपण समजून घेणारच आहोत। आता आपण सुरुवातीला साहित्याचे जे स्वरूप आहे, तर हे साहित्याचे स्वरूप अगोदर कसं होतं, कारण साहित्य म्हटलं तर हा शब्द मुळात कसा उगम पावलेला आहे, तर साहित्य हा शब्द भामह यांच्या शब्दार्थ सहितो या वाक्यामधून, या त्यांच्या संकल्पनेनुसार त्यामधलं जे संहितत्व आहे, या संहितत्वाच्या पुढचा जो अंग आहे किंवा यावरूनच काय केलेलं आहे, तर साहित्य हे नाव पुढे आलेलं आहे। संहित म्हणजे त्याचा अर्थ अशा पद्धतीने घेतला जातो की संहितम या शब्दाचा अर्थ अशा पद्धतीने सांगण्यात आलेला आहे की हितेन सहितम, म्हणजे हितासाठी जे साहित्य निर्माण केलेलं आहे, ते साहित्य सर्वांच्यासाठी उपयुक्त असं साहित्य आहे, त्याला साहित्य म्हटलं जातं। आता साहित्य म्हटलं तर आपण दररोजच्या उपयोगामध्ये आपण वेगवेगळं साहित्य उपयोग करतो। आता हे साहित्य म्हणजे बांधकामासाठी साहित्य किंवा घरगुती साहित्य, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपण दररोजच्या पद्धतीमध्ये वापर करतो आहोत। मग साहित्य हा शब्द साहित्याच्या निगडीत, म्हणजे जे सौंदर्यपूर्ण साहित्य आहे, असं जे साहित्य आहे, त्या साहित्यालाच आपण काय म्हटलं जातं, तर ललित साहित्य। ललित साहित्य म्हटलं की त्याच्यामध्ये लालित्य आलं, लालित्य अर्थात त्याच्यामध्ये सौंदर्य आलं। आणि सौंदर्य हा शब्द कसा आहे, तर आनंद देणारा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रस आलेला आहे, कारण जे सौंदर्यपूर्ण साहित्य असतं ते मनाला लुभावतं। कारण जे साहित्य सुंदर असेल, त्या साहित्यामुळे मनाला काय होते, तर आनंद प्राप्त होतो। म्हणजे असं जे सौंदर्यपूर्ण साहित्य आहे, ज्याच्यामध्ये रस आहे, असं हे रसपूर्ण जे साहित्य आहे, तर या साहित्याला काय म्हटलं जातं, ललित साहित्य। आता ललित साहित्य म्हटल्यानंतर आपल्याकडे कथा, कादंबरी, नाटक, कविता असे प्रकार जे आहेत, जे की मराठी साहित्यामध्ये लालित्यपूर्ण आहेत। मग या ललित साहित्याचा मराठी साहित्यामध्ये काय केलं जातो, तर समावेश केला जातो। पूर्वीच्या काळी जे भारतीय विचारवंत होते, तर त्यांना पौरात्य साहित्य विचारवंत असा हा शब्द वापरला जायचा। म्हणजे या भारतीय साहित्य विचारवंतांनी आपली साहित्याविषयीची वेगवेगळी मते मांडलेली आहेत। आणि पूर्वीच्या काळी जे साहित्य होतं, तर हे जे साहित्य आहे, तर हे काव्यात्मक होतं। काव्यात्मक असल्यामुळे कवी हा शब्द त्यावेळेस प्रचलित होता, म्हणजे कवीने केलेले साहित्य म्हणजे काव्य होतं। त्यावेळेस साहित्य हा शब्द नव्हता, त्यामुळे कविता जो निर्माण करायचा त्याला कवी असं म्हटलं जायचं। म्हणजे कविता हा त्यावेळेसचा महत्त्वाचा मुद्दा होता आणि काव्य हे त्यावेळेसचा महत्त्वाचा मुद्दा होता। म्हणजे या अनुषंगाने त्यावेळेस काव्याला काय केलं जायचं, महत्त्व मानलं गेलेलं आहे। कारण त्यावेळेसची जी पद्धती होती, तर ती काव्यात्मक होती। कारण आज जे आपण भारतीय साहित्य विचार पाहणार आहोत, त्यांच्या संकल्पना पाहणार आहोत, तर यांनी साहित्याचे जे स्वरूप आहे, तर हे साहित्याचे स्वरूप शब्द आणि त्याचा अर्थ या दृष्टिकोनातून मांडलेला आहे।
म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ याचा त्यांनी मानवीय शरीराशी संबंध जोडलेला आहे. म्हणजे मानवीय शरीर हे दिसतं, तर त्याच पद्धतीने शब्दही काय करतात तर आपल्याला दिसतात. म्हणजे शब्द हे मानवीय स्वरूपासारखेच असते आणि शब्दामध्ये दडलेला जो अर्थ आहे तर तो अर्थ हा मानवीय शरीरामध्ये जशी आत्मा असते तर त्या पद्धतीनं जो दडलेला अर्थ आहे तर त्या अर्थाचा संबंध त्यांनी मानवी शरीरामध्ये जे आत्मा आहे त्या आत्म्याशी त्यांनी काय केलं आहे तर जोडलेला आहे. म्हणजे तिकडे शब्द आणि अर्थ आणि इकडे मानवीय शरीर आणि आत्मा या दोन दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं तर आपलं साहित्य प्रकट केलेलं आहे. तर अशा या साहित्य समीक्षेमध्ये, साहित्यशास्त्रामध्ये, अशा ह्या साहित्य विचारामध्ये आपण जे साहित्यिकांनी साहित्याविषयी जे मत मांडलेलं आहे, कारण ही जी मंडळी आहेत तर ही पौरात्य विचारवंत आहेत. कारण यांनी जे प्राचीन काळामधले जे विचारवंत आहेत यांनी साहित्याचं स्वरूप कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. कारण साहित्य म्हटलं तर त्यावेळेस काव्य प्रचलित होतं, तर यांनी जे संस्कृतमध्ये ज्या काव्याचं जे स्वरूप प्रकट केलेलं आहे तर ते काव्याचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे तर हे आपण पुढील पद्धतीने पुढील व्याख्यांच्या साह्याने, पुढील संकल्पनांच्या साह्याने आपण पाहणार आहोत. ते पुढील प्रमाणे सांगता येईल. साहित्याच्या स्वरूपाविषयी जी आपण प्रथम जी व्याख्या पाहणार आहोत ती व्याख्या खूप महत्त्वाची आहे. कारण जे आपल्याला साहित्य हा जो शब्द आहे तो आपल्याला भाम यांच्या याच व्याख्येपासून मिळालेला आहे. भाम यांची ही व्याख्या अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून जे विचार प्रकट केलेले आहेत. कारण साहित्यामध्ये आपणास असे सांगितले जाते की जे कवी आहेत, की जे पौरात्य विचारवंत आहेत, यांनी शब्द आणि त्याचा अर्थ याच्या सहाय्यानेच काय केलं तर आपलं साहित्याचे विचार, साहित्याचे स्वरूप प्रकट केलेले आहे. तर इथे जे शब्द आणि त्याचा अर्थ आहे तर या अर्थाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं साहित्य प्रकट केलेलं आहे तर हे आपण इथे जाणणार आहोत. आता इथे भाम यांनी जी व्याख्या केलेली आहे शब्दार्थो सहितो काव्य, ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. आता इथे भाम यांनी आपल्या ज्या व्याख्यामधून जे शब्द आणि यांचं जे संहितत्व आहे तर यालाच काय म्हटलेलं आहे तर काव्य म्हटलेलं आहे. त्यांची जी व्याख्या आहे शब्दार्थो संहितो काव्य, यामध्ये त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की शब्द आणि त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे यांच्यामध्ये जे संहितत्व आहे, याच्यामध्ये जी संबंध आहे तर ते योग्य पद्धतीने असेल, त्याच्यामध्ये संहितत्व असेल, त्याच्यामध्ये नियम निकष असतील तरच त्याला काय म्हटलं जातं काव्य म्हटलं जातं. म्हणजे शब्दार्थो संहितो काव्य हे भाम यांनी साहित्याच्या स्वरूपाविषयी केलेली महत्त्वाची व्याख्या आपल्याला इथे पाहावयास मिळते. आता भाम यांनी ही जी व्याख्या केलेली आहे या व्याख्येपासूनच म्हणजे 6व्या शतकापासूनच साहित्य या प्रकाराची काय झालेलं आहे तर शब्दाची उगम झालेला आहे. म्हणजे साहित्य हा शब्द भाम यांच्या व्याख्येपासूनच पुढे आलेला आहे. कारण त्याच्या अगोदर नाट्यशास्त्र जे की भरत मुनींनी लिहिलेलं आहे तर याच्याविषयीच काय गेली होती तर माहिती अधिक प्रमाणात प्रकट केली गेली होती. आणि भाम यांनी आपल्या या व्याख्येमध्ये जे संहितत्व सांगितलेलं आहे त्या संहितत्वानुसारच साहित्याची काय केलेली आहे तर व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये पाणिनीने पण काय केलं आहे तर भर टाकलेली आहे. अशा भाम आणि पाणिनी यांच्या दृष्टिकोनातून जे साहित्य निर्माण झालेलं आहे तर त्या साहित्याचा पुढे आज आपण साहित्य हा शब्द काय करत आहोत तर वापर करत आहोत. भाम यांच्या व्याख्येमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ यांचं संहितत्व सांगितलेलं आहे. त्याचा प्रत्यय आपण जे मानवीय शरीर आहे आणि मानवीय आत्मा आहे याच्याशी आपण त्याचा संबंध कशा पद्धतीने जोडलेला आहे ते या व्याख्येनुसार समजून घेऊयात. इथे शब्दार्थ संहितो काव्य ही जी व्याख्या आहे यामध्ये शब्द आणि त्याचा अर्थ याला काय केलेलं आहे तर महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे शब्द जेव्हा आपण उच्चारतो तर त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे, कारण इथे वरवरचा अर्थ न घेता त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तर तो अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण शब्द हे वरवरचे सौंदर्य दाखवणारे आहेत, परंतु त्याच्यामध्ये दडलेला जो
अर्थ आहे तर तो इथे महत्त्वाचा आहे. यामध्ये जर सहसंबंध असतील तरच तो साहित्य कसं ठरेल तर योग्य ठरेल. त्याला त्या कालखंडामध्ये काव्य असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु आजच्या कालखंडामध्ये जर आपण पाहायचं तर आपल्याला काव्य न म्हणता आज आपण साहित्य म्हणतोय. त्या कालखंडामध्ये मानवीय शरीर आणि आत्मा याच्याशी काय केलं गेलं होतं तर शब्द आणि अर्थ याचा संबंध जोडला होता. म्हणजे मानवी शरीरामध्ये जशी आत्मा असते तसंच शब्दामध्ये दडलेला जो अर्थ आहे याचा संबंध त्या कालखंडामध्ये जोडला गेलेला आहे असं आपल्याला इथे सांग. यानंतर पुढची जी व्याख्या आहे काव्य ग्राह्य अलंकारात सौंदर्य अलंकारात, ही जी व्याख्या आहे तर ही व्याख्या वामनाने अतिशय समर्पकपणे वापरलेली आहे. कारण वामनाने जे विचार प्रकट केले आहेत ते अलंकाराच्या साह्याने प्रकट केले आहे. म्हणजे इथे काव्य केव्हा ग्राह्य होते जेव्हा त्याच्यामध्ये अलंकाराचा आपण उपयोग करू आणि या उपयोग केल्यामुळे अलंकाराला जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हाच काव्य काय होते तर ग्राह्य होते असे वामनाने येथे सांगितलेले आहे. वामनाने याचा अर्थ अशा पद्धतीने सांगितलेला आहे की काव्य हे अलंकारामुळेच ग्राह्य होते. सौंदर्य हाच अलंकार होय. कारण काव्य असे ग्राह्य फक्त तेव्हाच होते जेव्हा त्यात अलंकाराला महत्त्व दिले आहे. सत्य म्हणजे सौंदर्य व्यावहारिक गोष्ट, परंतु हे सौंदर्य नाही तर प्रसन्न करणारा हृदयाला आनंदित ठेवणारा हे सौंदर्य या ठिकाणी त्यांनी म्हटले आहे. सौंदर्य हाच अलंकार होय. अलंकार म्हणजे सौंदर्य होय. व्यवहारामध्ये जास्तीत जास्त लोक अलंकार वापरतात. कवितेत केवळ शब्द किंवा रचना महत्त्वाची नाही तर अंतर आत्मा किंवा कवीला काय सांगायचे आहे हे लक्षात घ्यावे लागते. येथे वामनाने काव्याला अलंकाराच्या दृष्टिकोनातून कसं सौंदर्यपूर्ण नटवलं गेलेलं आहे याचा विचार प्रकट केलेला आहे. तेव्हा वामनाची ही व्याख्या आपणास काव्याचे जे स्वरूप आहे साहित्याचे जे स्वरूप आहे ते प्रकट करताना महत्त्वाचे ठरते. त्यानंतर पुढच्या ज्या व्याख्येमध्ये असे सांगितलेले आहे की नन्नू शब्दार्थ काव्यम ही रुद्रट यांनी केलेली व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. म्हणजे इथे शब्द आणि अर्थ त्याशिवाय दुसरं काहीच काव्यामध्ये असू शकत नाही. कारण या व्याख्येमध्ये त्यांनी शब्द आणि त्याचा अर्थ यालाच काय केलेलं आहे तर इथे प्राधान्य दिलेलं आहे. कवितेतील शब्दाचा अर्थ सर्वसामान्य माणसाला समजत नाही तर कविता समजून घेणाऱ्याच्या ठिकाणी ती वृत्ती लागते. ज्या शब्दाला अर्थ नाही ते काव्यच नाही. कविता समजून घेण्यासाठी कवितेच्या किंवा कवितेच्या पातळीवर जावे लागते. कवितेत शब्द आणि अर्थ यांनाच महत्त्व असते असे येथे रुद्रटांनी आपल्या नन्नू शब्दार्थ काव्य या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी शब्द आणि त्याचा अर्थ याशिवाय काव्यामध्ये दुसरं काहीच नसतं असं सांगितलेलं आहे. या ठिकाणची ही जी व्याख्या आहे ती अतिशय महत्त्वाची ठरते. पुढच्या या व्याख्येमध्ये आपणास असे सांगण्यात आले आहे की रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्यम ही व्याख्या जगन्नाथ यांनी केलेली आहे. या व्याख्येमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. येथे रमणीय अर्थ याचा संदर्भ आनंदाशी जोडलेला आहे. कारण रमणीय अर्थ म्हणजे आनंददायक जे शब्द आहेत किंवा ज्यापासून आपल्याला आनंद मिळतो अशा शब्दांची अशा रमणीय शब्दांची जेव्हा आपण उपायोजन करतो तेव्हाच
त्या शब्दांना काव्याची प्रचिती होते, म्हणजे आपल्याला प्राप्त होते. कवितेत शब्द असतात, पण ते रमणीय म्हणजे आपल्याला आनंद होतो असा अर्थ जे शब्द सांगतात ते काव्य. शास्त्रज्ञांनी कवितेला मानवीय देहाची उपमा दिली. तुम्हा आनंद रमणीय वाटणारे शब्द म्हणजे काव्य होय, असे आपणास या व्याख्येनुसार समजते. कारण जगन्नाथाने येथे रमणीय अर्थाला प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे आनंददायक शब्दांना इथे काय केलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. एखादी कविता वाचून तुम्हाला अतिशय आनंद होतो, म्हणजे तुम्हाला तिथे रमणीय अर्थ प्राप्त होतो, म्हणजे आनंद प्राप्त होतो. अशा पद्धतीने जगन्नाथाने ही व्याख्या सांगितलेली आहे. यानंतर पुढची जी व्याख्या आहे, ज्यामध्ये की आपणास साहित्याच्या स्वरूपाविषयी अधिक जास्त प्रमाणात ममटाने कसं विश्लेषण केलेलं आहे ते आपण जाणून घेऊ. पुढच्या व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे, तत अदोषी शब्दार्थो सगुणो अलंकृत पुन्हा कद्यपि. या व्याख्येमध्ये ममटाने असं सांगितलेलं आहे की दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकाररहित शब्द म्हणजे काव्य होय. आता या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तत अदोषी म्हणजे ज्या शब्दांमध्ये दोष नाही आहे, म्हणजे दोषरहित आहेत, अशा शब्दांची इथे काय केलं आहे तर उपायोजन केलेलं आहे. की ती शब्द कोणती आहे, तर ती शब्द म्हणजे ज्यामध्ये गुणयुक्तता आहे, त्या गुणांनी युक्त आहेत, अशा चांगल्या शब्दांची काय केलेली आहे तर इथे रचना केलेली आहे. म्हणजे जे दोषरहित शब्द आहेत आणि जे अदोषी शब्द आहेत की ज्याच्यामध्ये सगुणता आहे, गुणयुक्तता आहे, अशा शब्दांची रचना ज्यामध्ये केलेली आहे. तसेच अलंकार ज्यामध्ये आहे, म्हणजे अलंकारकृत अशा शब्दांची जिथे उपायोजन केलेलं आहे. असं जे शब्द आहेत, म्हणजे अलंकार ज्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, अशा ज्या साहित्याची रचना केली जाते, अशा ज्या काव्याची रचना केली जाते त्याला काव्य म्हटलं जातं. ममटाने या व्याख्येमध्ये अधिक प्रमाणात जास्त गुणांची काय केली आहे तर चर्चा केलेली आहे. इथे त्यांनी दोषरहित शब्द सांगितलेले आहेत, गुणयुक्त शब्द सांगितलेले आहेत, क्वचित स्फुट आणि अलंकारहित शब्द यांची मिळून काय केलेली आहे तर जी रचना केलेली आहे त्यालाच काव्य म्हटलं जातं, असं ममटाने या व्याख्येमधून समर्पक उदाहरण किंवा समर्पक माहिती आपल्याला साहित्य स्वरूपाविषयीची सांगितलेली आहे. आणि या व्याख्येमधून आपल्याला साहित्याचे स्वरूप या पद्धतीने स्पष्ट करता येते. पुढील व्याख्येमध्ये आपणास साहित्याचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे हे सांगितलेले आहे. आता या व्याख्येमध्ये कुंतल यांनी साहित्याचे स्वरूप स्पष्ट करताना असे सांगितलेले आहे की शब्दार्थो वक्रकवी व्यापार शालिनी. यामध्ये कुंतल असे म्हणते की सहृदय रसिकांना आल्हाददायक अशा कवीच्या विदग्ध अथवा वक्रोक्तीपूर्ण योजलेले शब्दार्थ म्हणजे काव्य. कारण या व्याख्येमध्ये कुंतल यांनी असं सांगितलेलं आहे की शब्द आणि याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तर तो कवी कसा वापरतो, त्याचा वापर कवी कशा पद्धतीने करत असतो तर तो सरळ न करता तो वेगळ्या मार्गाने करतो, तो वक्र व्यापार शालिनी करतो. म्हणजे कवी सरळ न बोलता तो काय करतो तर वक्र बोलत असतो. म्हणजे शब्द आणि त्याच्यामध्ये दडलेला अर्थ, कारण इथे शब्दाचा जो अर्थ आहे तो त्याचा मतीत अर्थ आहे. कारण शब्द हा
इथे जो वापरलेला आहे त्याचा तो वरवरचा अर्थ आहे, परंतु कवीला काय सांगायचं आहे, नेमकं कशा पद्धतीनं सांगायचं आहे. कारण कवी हा वरवरचा शब्दांची योजना करतो, परंतु त्याच्यामध्ये दडलेला जो अर्थ आहे तो त्या पद्धतीचा जाणकार जो कवी आहे, जो रसिक आहे, त्यालाच तो कळत असतो. म्हणजे शब्दांचा अर्थ हा वरवरचा न घेता त्यामध्ये कवी हा ज्या पद्धतीनं वक्र बोलतो, वाकडं बोलतो, अशा शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा कुंतल यांनी शब्दार्थ वक्र कवी व्यापार शालिनी हा साहित्याच्या स्वरूपाविषयीचा विचार इथे प्रकट केलेला आहे. काही वेळा असंही होते की आपण एखादी कविता वाचतो, ती कविता आपल्याला चटकन समजत नाही. म्हणजे कवी हा त्या कवितेमध्ये एक आपल्या पद्धतीचा जो विचार आहे तो त्या कवितेमध्ये अंतर्भूत करत असतो. त्यासाठी आपल्याला जाणकारपणाची आणि वैचारिकतेची माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा एक कवी हा आपल्या मनातील जे भावना आहे, जे भाव आहे तो प्रकट करत असतो आणि ते भाव त्या कवितेमधून ते दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इथे आपल्याला त्याच पद्धतीचा दुसरा जाणकार रसिक देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळे जे कविता आहे त्या कवितेमधला जो मथित अर्थ आहे तो अर्थ चटकन त्या जाणकार रसिकाला समजेल. तेव्हा आपली जी साहित्याची माहिती आहे किंवा त्या कवितेमध्ये दडलेला अर्थ आहे तो जाणून घेण्यासाठी त्याच पद्धतीचा हा रसिकपण तेथे असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला त्या कवितेमधला अर्थ समजून येईल. यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या व्याख्येमध्ये सर्वांपेक्षा वेगळी माहिती वामनाने सांगितलेली आहे. कारण यामध्ये वामनाने रीतीला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. कारण वामनाने रीती विचार या व्याख्येमधून प्रकट केला आहे. कारण रीती रात्मा काव्यस्य या संकल्पनेमधून त्यांनी रीतीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कारण रीती विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा आपल्याला करता येते, परंतु आपल्याला इथे फक्त व्याख्येचा संदर्भ घ्यायचा असल्यामुळे आपण थोडक्यात त्याच्या संदर्भात विवेचन करू. कारण आपण असे समजतो की आपल्या घरी समजा एखादा गरीब भिकारी जर आला तर आपण त्याला काय करतो तर दानदक्षिणा देत असतो आणि त्या व्यक्तीला आपण जे दान दिलेलं आहे हे दान आपल्या पिढ्यानपिढ्या आपण त्यांना देत असतो. म्हणजे आपल्या कुटुंबाचा तो एक परंपराच असते, कारण ती अनेक पिढ्यांपासून जपत आलेली आहे. आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींपासून, मोठ्या व्यक्तींपासून आपल्याला असे संस्कार मिळतात की घरी जेव्हा कोणी व्यक्ती आला तर आपण त्याला प्रथम पाणी देतो. म्हणजे हे जे संस्कार आहेत हे आपल्याला पूर्वीपासूनच मिळालेले आहेत. त्या अनुषंगानेच वामनाने पण इथे काय केलं आहे तर रीतीला अत्यंत प्राधान्य दिलेले आहे. वामन आपल्या या कवितेमधून, या कडव्यांमधून किंवा या संकल्पनेमधून असे म्हणतो की रीती हाच काव्याचा आत्मा होय. या व्याख्येत भाषेला त्यांनी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. कारण शब्दांची योग्य पद्धतीने रचना केली, त्यामध्ये समर्पकता आली तरच त्यामध्ये आत्मा प्रवेशील. कारण शब्दांची जर रचना केली नाही तर भाषेला महत्त्व येणार नाही. कारण यामध्ये वामनाने काय केलं आहे तर भाषेला अत्यंत अधिक प्रमाणात काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे भाषा
आणि शब्द यांच्या अनुषंगानं जे साहित्य समर्पकपणे मांडलं गेलेलं आहे, त्यासाठी वामनांचा हा जो रीतिविचार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी वामनाने रीतीला काय केलेलं आहे तर अधिक प्राधान्य दिलेलं आहे असे आपणास या व्याख्येनुसार समजते. पुढच्या व्याख्येमध्ये असे सांगण्यात आले आहे की वाक्य रसात्मक काव्य ही व्याख्या विश्वनाथ यांनी सांगितलेली आहे. या व्याख्येमध्ये रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य असे सांगण्यात आलेले आहे. आता आपणास नाट्यशास्त्रामधले वेगवेगळे रस आपण पाहिलेले आहेत. अशा नवरसांपैकी अनेक रसांचा उपयोग आपण काव्यामध्ये करत असतो. अशा पद्धतीने आपणास वेगवेगळ्या रसांचा काव्यामध्ये अंतर्भाव जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या काव्यामधून आपणास आनंद मिळतो. आनंद अर्थात रस. जेव्हा आपणास आनंद मिळतो तेव्हा आपल्या पद्धतीमध्ये तो एक वेगळाच आनंद रसात्मक पद्धतीचा असतो. त्यामध्ये जेव्हा आपल्याला आनंद निर्माण होतो तेव्हा आपल्या मनामध्ये त्या काव्याविषयी आत्मीयता निर्माण होते. अशा वाक्यांची रचना जेव्हा रसदृष्ट्या महत्त्वाची असते तेव्हाच त्या वाक्यामध्ये काव्यमयता येत असते असे विश्वनाथ यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये रसयुक्तता असते, रसाचा अंतर्भाव केलेला असतो, तेव्हाच ते वाक्य हे काव्य म्हणून गृहीत धरले जाते. अनेक प्रकारचे रस आपण जाणतच आहोत. या रसांमध्ये आपणास वेगवेगळे भाव असतात. मग या भावामधून आपल्याला प्रयुक्त होणारा जो आनंद आहे तो वेगवेगळ्या परीचा असतो. कारण एका पद्धतीचा लेखक हा एकाच पद्धतीचा रस निर्माण करत असतो. कारण काव्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार जर केला तर काव्यामध्ये अनेक प्रकारचे कविता करणारे कवी असतात. त्यांच्या विचारण्याची किंवा विचार करण्याची पद्धती ही वेगवेगळ्या परीची असते. काही शोकपूर्ण असते, काही आनंदपूर्ण असते. जेव्हा ज्या पद्धतीचा हा जो कवी आहे तो असेल त्या पद्धतीची त्याची रचना असते. मग अशा विविध प्रकारची रचना केल्यानंतर त्यामधून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद जेव्हा रसयुक्त होतो तेव्हाच त्या काव्यास काय म्हटलं जातं, काव्य असे म्हटले जाते. कारण त्या काव्यामधून आपणास आनंद मिळत असतो आणि या आनंदाची प्रचिती रसात्मकदृष्ट्या महत्त्वाची असते. त्यामुळे विश्वनाथाने या संकल्पनेमध्ये वाक्य रसात्मक काव्य म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे या व्याख्येमध्ये आपणास आनंदवर्धनाने असं सांगितले आहे की काव्यस्य आत्मा ध्वनी. म्हणजे या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्या ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असे या काव्याच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांची जी धन्यालोक हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या ध्वनी विचाराला काय केलं आहे तर स्थान दिलेले आहे. कारण काव्यामध्ये जेव्हा कवी हा काय करत असतो तर आपला विचार आपले अर्थपूर्ण जे विचार आहेत तर ते प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण काव्यामध्ये सरळ जर शब्दशः अर्थ पाहिला तर काव्यामध्ये तो अर्थ वरवरचा राहतो, परंतु काव्याच्या अंतर्भूत असणारा शब्दामध्ये असणारा जो अर्थ असतो तो वेगळा असतो. म्हणजे इथे तो अर्थ कसा आहे तर ध्वनीत अर्थ आहे. म्हणजे अर्थ एखाद्या वेळेस कवी सरळ न सांगता तो वेगळ्या प्रकारे सांगतो. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे
औचित्य रस जीवितस्य भूतस्य ही व्याख्या शैवेंद्र यांनी सांगितलेली आहे। यामधून आपणास साहित्याचे स्वरूप पुढील प्रमाणे स्पष्ट होते। या व्याख्येमध्ये त्यांनी औचित्य हेच रसाचे जीवित होय असे सांगितलेले आहे। औचित्य हेच काव्यात रसनिर्मिती साधते। औचित्य म्हणजे उचित शब्दांची उचित ठिकाणी केलेली मांडणी होय अशी शैवेंद्र यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे। या त्यांच्या व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे की औचित्य म्हणजे उचित जे शब्द आहेत त्या उचित शब्दांची जर आपण काव्यामध्ये रचना केली, साहित्यामध्ये रचना जर केली तर त्यामधून एक विशिष्ट प्रकारचे आनंददायक आपणास वातावरण निर्मिती होईल आणि त्या वातावरणामध्ये आपणास वेगवेगळ्या रसांचा संदर्भ पाहावयास मिळेल। म्हणजे औचित्य शब्दांची जेव्हा रचना होईल तेव्हा आनंद रस आपणास पाहावयास मिळेल। त्यामुळे आपणास त्या साहित्यामधून आनंद मिळेल। म्हणजे औचित्य रसांची जेव्हा आपण रचना करू तेव्हाच आपणास ते साहित्य योग्य झाल्याचे ठरवेल। जेव्हा आपण औचित्य रस जेव्हा त्यांची रचना आपण जेव्हा नाही करणार तेव्हा आपणास आनंद मिळणार नाही। त्यामुळे रसविघ्न निर्माण होतील आणि रसविघ्न निर्माण झाल्यामुळे आपणास आनंद मिळणार नाही। कारण जेव्हा आपण एखादे कविता वाचतो, जसं की बालकवीची जी कविता आहे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, यामध्ये आपणास निसर्गाचे जे वर्णन आहे या वर्णनाचं चित्रण आपल्यास पाहावयास मिळते। याच्यामध्ये जर रसविघ्न निर्माण झाले, आपण ही जर कविता उलट्या पद्धतीने जर म्हटलं तर रसविघ्न निर्माण होतील आणि त्यामुळे कसं होईल तर आपणास आनंद मिळणार नाही, आपणास त्यामध्ये रस मिळणार नाही, जो की आपल्याला 9 रसापैकी एक असेल। त्यामुळे आपणास असे सांगता येईल की शैवेंद्र यांची ही जी व्याख्या आहे ती योग्यच आहे, कारण त्यांनी उचित रसांना काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे। त्यामुळे शैवेंद्र यांची ही व्याख्या अतिशय महत्त्वाची ठरते। या पद्धतीने आपण भारतीय विचारवंतांच्या म्हणजे पौरात्यांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत, त्यानुसार आपण येथे विवेचन केलेले आहे। आजच्या आपल्या या तासामध्ये आपण भारतीय साहित्य विचारवंत यांनाच आपण पौरात्य साहित्य विचारवंत असे म्हणतो। यांच्या दृष्टिकोनातून आपण जे साहित्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण काय केल्या आहे तर इथे पाहिलेल्या आहेत। यांच्या दृष्टिकोनातून साहित्याचे स्वरूप आपण काय केले आहे तर प्रकट केले आहे। या दृष्टिकोनातून साहित्याच्या ज्या समर्पक विशेष वैशिष्ट्ये आहेत, जसे की रस आहे, वक्रोक्ती आहे, अलंकार आहे, या इत्यादी गोष्टींना आपण काय केलं आहे तर त्यांच्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्यांनी कशा पद्धतीनं विवेचन केलेलं आहे, या साहित्याच्या स्वरूपाविषयी त्यांनी आपली जी संकल्पना व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या आपण इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला साहित्य व त्याचे स्वरूप हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहे। या भारतीय विचारवंतांच्या ज्या व्याख्या आहेत आपण इथे पाहिलेल्या आहेत। यानंतर आपण पुढच्या तासामध्ये जी पाश्चात्य विचारवंत आहेत म्हणजे इंग्रजी विचारवंत आहेत त्यांच्या व्याख्या आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत।